हॅलो फ्रेंड्स, मी अमर लर्न इंग्लिश थ्रू स्टोरी या सिरीजमध्ये आपलं स्वागत करतो। आज आपण मित्रांनो या स्टोरी मधला पार्ट आहे आपला 15। ओके, आजपर्यंत स्टोरी जर तुम्ही पाहिलं नसेल तर सगळ्या स्टोरी तुम्ही पाहून घ्या। मित्रांनो, या स्टोरीच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होणार आहे, तसेच तुमचे पार्ट ऑफ स्पीच सुद्धा इंप्रूव्ह होण्यास मदत होणार आहे। त्यामुळे हे सेशन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता मित्रांनो, तुम्ही पाहू शकता स्टोरीचं नाव आहे द मंकी अँड द क्रोकोडाईल। आता बघा, एक माकड आणि ती मगर या दोघांच्या मैत्रीपूर्ण संबंधामधली ही स्टोरी आहे। चला आपली स्टोरी पाहूया। दिस इज अ स्टोरी फ्रॉम अ पंचतंत्र। मित्रांनो, ही स्टोरी आहे ना पंचतंत्रामधून घेण्यात आलेली आहे। आता बघा, अ मंकी लिव्ड ऑन अ बेरी ट्री ऑन द रिव्हर बँक। आता मित्रांनो, महत्वाचं स्ट्रक्चर येथे बघा अ वापरलाय। अ हे आर्टिकल आहे। मित्रांनो, अ आणि ॲन या आर्टिकलचा उपयोग एखादा व्यक्ती किंवा वस्तू एक आहे हे सांगायचं असेल तर वापर केला जातो। आता इथे एक माकड या अनुषंगाने अ चा वापर झालेला आहे। आता इथे तुम्ही पाहू शकता अ मंकी झाला सब्जेक्ट, लिव्हचं दुसरं रूप वापरले लिव्ड आणि इतर पार्ट झाला ऑब्जेक्टचा। मित्रांनो, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट अशी रचना असेल तर सिंपल पास्ट टेन्स होतो। म्हणजेच बघा, अशी घटना जी भूतकाळात होऊन गेली हे सांगण्यासाठी सिंपल पास्टचा वापर केला जातो। आता इथे बघा, अ मंकी लिव्ड ऑन अ बेरी ट्री। ऑन प्रिपोजिशन आहे, ऑनचा अर्थ होतो वर। एक माकड कोठे राहायचं? एका बेरीच्या झाडावरती राहायचं। आता इथे अ वापरलाय, अ चा परत बघा एक बेरीचं झाड, एक माकड एक बेरीचं झाड। ओके, ऑन द रिव्हर बँक, ऑन चा अर्थ होतो वर। ओके, आता रिव्हर म्हणजेच काय तर नदी म्हणूया, द रिव्हर बँक, बँक म्हणजेच काठ असं म्हणूया। आता मित्रांनो, द वापरले, द कशासाठी वापरले? जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती किंवा वस्तू डेफिनेट आहे, निश्चित आहे हे सांगायचं असेल तर द चा वापर केला जातो। आता एका निश्चित नदीच्या काठावरती तो राहायचा या अनुषंगाने द चा वापर झालेला आहे। आता पूर्ण बघा, अ मंकी लिव्ड ऑन अ बेरी ट्री ऑन द रिव्हर बँक। एक माकड नदीच्या काठावरती एका बेरीच्या झाडावरती राहायचा, सिंपल पास्ट। पुढे बघा, वन्स ही सॉ अ क्रोकोडाईल अंडर द ट्री हु लुक्ड हंग्री अँड टायर्ड। आता थोडंसं घेऊया। वन्सचा अर्थ होतो एकदा, ही सॉ अ क्रोकोडाईल, सी म्हणजे पाहणे, सीचं विटू झालं, सॉ म्हणजेच पाहिलं असं म्हणूया। वन्स ही सॉ अ क्रोकोडाईल, परत बघा अ वापरलंय, एक मगर या अनुषंगाने। ओके, एकदा त्याने बघा एका मगरीला पाहिलं, कुठे? अंडर द ट्री, अंडर हे प्रिपोजिशन आहे, अंडरचा अर्थ होतो खाली। एकदा त्याने मगरीला त्या झाडाखाली पाहिलं। आता येथे हु वापरलाय, हुचा अर्थ होतो जो की किंवा जी की। आता मित्रांनो, हे आहे रिलेटिव्ह प्रोनाउन। रिलेटिव्ह प्रोनाउनला मराठीमध्ये म्हणतात संबंधी सर्वनाम। म्हणजे दोन वाक्याचा संबंध दाखवायचा असेल तेव्हा रिलेटिव्ह प्रोनाउन वापरतात। आता हु वापरले, हुचा अर्थ झाला जो की। आता इथे बघा, हु लुक्ड हंग्री अँड टायर्ड। आता हु कुणासाठी वापरलंय? क्रोकोडाईल साठी। म्हणजेच जी की किंवा जो की कसा दिसला? हंग्री, भुकेला, भूक लागल्यासारखा, किंवा टायर्ड, थकलाय म्हणून तो दिसला। पुढे बघा, ही गेव द क्रोकोडाईल सम बेरीज। आता गिव म्हणजेच देणे, गिवचं विटू झालं, गेव म्हणजेच दिलं असं म्हणूया। ही गेव द क्रोकोडाईल सम बेरीज। आता मित्रांनो, प्रश्न पडला असेल, वरच्या वाक्यामध्ये तर अ क्रोकोडाईल घेतलं, मग इथे द का घेतलं? तर मित्रांनो, ज्यावेळेला एखादी व्यक्ती परत एकदा वाक्यामध्ये येते तर त्या परत एकदा त्याला येण्यासाठी त्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं असतं, म्हणून येथे अच्या ऐवजी आपण द घेतला। पहिल्यांदा वापरलं म्हणून अ क्रोकोडाईल घेतलं, दुसऱ्यांदा वापरलं म्हणून द क्रोकोडाईल घेतलेलं आहे। क्लिअर आहे? पुढे बघा, ही गेव द क्रोकोडाईल सम बेरीज। मग त्याने काय केलं? त्या माकडाने त्या मगरीला काही बेरीज दिल्या। पुढे बघा, द क्रोकोडाईल थँक द मंकी। थँक म्हणजेच आभार मानणे, थँकचं विटू झालं थँक्ड। इथे ईडी लागलाय मित्रांनो, फी2 आहे, सिंपल पास्टची रचना। मग त्या मगरीने त्या माकडाचे आभार मानले। बघा, अँड बिकेम वन ऑफ हिज फ्रेंड। बिकम म्हणजे होणे, बिकमचं विटू झालं बिकेम म्हणजेच झाला असं म्हणतात। वन ऑफ हिज फ्रेंड्स म्हणजेच हा क्रोकोडाईल त्या माकडाचा एक मित्र झाला। पुढे बघा, आता द मंकी वुड गिव्ह बेरीज टू द क्रोकोडाईल एव्हरी डे। आता मित्रांनो, येथे वुड हे मॉडल ऑक्झिलरी वापरले। वुडचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा एखाद्या व्यक्तीची भूतकाळातली सवय सांगायची असेल त्यावेळेला वुडचा वापर केला जातो। वुडचं स्ट्रक्चर काय येतं बरं? सब्जेक्ट प्लस वुड प्लस V1, म्हणजे जेव्हा जेव्हा वुड वापरायचं असतं तेव्हा त्याच्या समोर क्रियापदाचा पहिला रूप येतो। इथे पाहू शकता, गिव्ह हा V1 आलाय, क्रियापदाचं पहिलं रूप आलं। आता बघा, भूतकाळातील सवय काय होती? द मंकी वुड गिव्ह बेरीज टू द क्रोकोडाईल एव्हरी डे। टू म्हणजेच ला। बघा, माकडाला त्या मगरीला एव्हरी डे दररोज बेरी द्यायची सवय होती। कळालं? वुड म्हणजे सवय होती। पुढे बघा, आता
वन डे द मंकी इवन गेव द क्रोकोडाईल एक्स्ट्रा बेरीज टू टेक हिज वाईफ. बघा एके दिवशी माकडाने क्रोकोडाईलला एक्स्ट्रा बेरीज दिल्या, जास्तीच्या बेरीज दिल्या. कशाला? टू टेक टू हिज वाईफ, त्याच्या बायकोला घेऊन जाण्यासाठी. म्हणजेच काय, मगरीच्या बायकोला घेऊन जाण्यासाठी माकडाने काय जास्तीच्या बेरीज त्या मगरीला दिल्या, की म्हणाला की बाबा ह्या बेरीज तू पण खा आणि घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीला सुद्धा दे. ओके, पुढे आता बघा. आता मित्रांनो पुढच्या याच्यामध्ये स्ट्रक्चर पाहू आपण काय काय होतं. बघा, his wife enjoyed the berries but told her husband that she wanted to eat the monkey's heart. आता बघा, his wife enjoyed the berries. बघा, एन्जॉयचं V2 झालं एन्जॉयड. येथे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स. his wife सब्जेक्ट झाला, एन्जॉय V2 झाला, द बेरीज ऑब्जेक्ट झाला. he enjoyed the berries. बघा, बेरीजचं प्लुरल झाले बेरीज. मग त्या माकडाच्या पत्नीने त्या बेरीज एन्जॉय केल्या, खाल्ल्या, मनसोक्तपणे मनमुरादपणे खाल्ल्या. परंतु टोल्ड हर हजबंड. टेल म्हणजे सांगणे, टेलचं विटू झालं टोल्ड सांगितलं. हर हजबंड, परंतु ती त्या मगराची बायको तिच्या हजबंडला म्हणाली दॅट, की काय म्हणाले बघा, शी वॉन्टेड टू इट द मंकीज हार्ट. आता वॉन्टेड टूचा अर्थ होतो एखाद्या व्यक्तीची एखादी गोष्ट करण्याची इच्छा आहे हे सांगण्यासाठी वॉन्ट टूचा वापर केला जातो. मग बघा इथे बघा, शी वॉन्टेड टू ईट. बघा, तिला खाण्याची इच्छा आहे. काय? द मंकीज हर्ट. आता इथे मंकीला अपोस्ट्रॉफी एस लागला, याचा अर्थ होतो एखाद्याचं पोझिशन सांगायचंय, म्हणजेच चे दर्शवायचं असेल तर बघा ती इच्छा काय दर्शवती, तर तिला त्या माकडाचं हर्ट खायचंय, माकडाचं मन खायचंय, माकडाचं हृदय खायचं. का खायचं बरं? तर बाबा एवढा मोठा माकड चांगला आहे तर रोज तुला त्या बेरीज देतो आणि तू फक्त त्या बेरीज तुलाच देत नाही तर तुला तुझ्या पत्नीला घेऊन जाण्यासाठी म्हणजे तुझ्या फॅमिलीला नेऊन देण्यासाठी सुद्धा तो तुला जास्तीच्या बेरीज देतो. म्हणजेच हा माणूस किती चांगला आहे, किती त्याचं मन मोठं आहे. म्हणून ती मगर म्हणते की मला त्या माकडाचं मन खायचंय. पुढे बघा, शी वॉज विकेड अँड कनिंग वुमन. बघा, शी वॉज होती, अचा वापर एक दर्शवण्यासाठी. बघा, विकेड, विकेड म्हणजेच काय तर दुष्ट. ओके, कनिंग म्हणजेच काय तर धूर्त, वुमन म्हणजे स्त्री. तर ती एक धूर्त आणि दुष्ट अशी स्त्री होती. पुढे बघा, ऑन लिसनिंग दिस, हे ऐकून द क्रोकोडाईल बिकेम अपसेट. आता बिकम म्हणजे होणे, बिकमचा विटू झाला बिकेम झाला असं म्हणू. ओके, द क्रोकोडाईल बिकेम अपसेट. हे सगळं ऐकून तो क्रोकोडाईल जो असतो ना मगर, तो काय होतो, अपसेट होतो, दुःखी होतो, खिन्न होतो, अस्वस्थ होतो. परंतु ही डिसाइडेड दॅट. आता डिसाइड म्हणजे ठरवणे, डिसाइडचं विटू झालं डिसाइडेड. ओके, दॅट म्हणजे की त्याने ठरवलं की ही नीडेड टू मेक हिज वाईफ हॅपी. बघा, नीडेड गरज आहे, नीडेड टू मेक हिज वाईफ हॅपी. आता जो क्रोकोडाईल होता तो दुःखी तर झाला, परंतु त्याने ठरवलं की आपल्याला आपल्या पत्नीला आनंदी ठेवायचं. पुढे बघा, ऑन द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी द क्रोकोडाईल वेंट टू द मंकी. क्रोकोडाईल माकडाकडे गेला. गो म्हणजेच जाणे, गोचा विटू झाला वेंट. बघा, टू म्हणजेच ला किंवा कडे. दुसऱ्या दिवशी तो क्रोकोडाईल माकडाकडे गेला अँड सेड दॅट. से म्हणजे म्हणणे, सेचं विटू झालं सेड. ओके, म्हणाला. सेड दॅट म्हणाला की हिज वाईफ हॅड कॉल्ड हिम फॉर डिनर. बघा, हिज वाईफ हा सब्जेक्ट झाला, सब्जेक्ट नंतर हॅड आले प्लस फित्री वापरलाय, कॉल्डचं फित्री बघा कॉल्ड आले. ओके, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री म्हणजे अशी घटना भूतकाळात एका विशिष्ट वेळेला होऊन गेलेली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात. येथे तो स्ट्रक्चर आहे. बघा, तो काय म्हणतो बाबा, त्याच्या पत्नीने त्या माकडाला, मगर काय म्हणतो बघा, तो म्हणतो की बाबा माझ्या पत्नीने तुला डिनरसाठी, जेवणासाठी बोलवलेलं आहे. ओके, फॉर साठी. बघा, पुढे बघा, द क्रोकोडाईल कॅरीड द मंकी ऑन हिज बॅक अक्रॉस द रिव्हर. आता हे सगळं ऐकल्यानंतर बघा, द क्रोकोडाईल कॅरीड द मंकी. कॅरी म्हणजेच वाहून नेणे, कॅरीचं विटू झालं कॅरीड, वाहून नेलं. बघा, द क्रोकोडाईल कॅरीड द मंकी. क्रोकोडाईलने, मगरने त्या माकडाला वाहून नेलं ऑन हिज बॅक. ऑन म्हणजेच वर, हिज म्हणजे त्याच्या, बॅक म्हणजे पाठीवर. त्याने त्याच्या पाठीवर माकडाला वाहून नेलं. अक्रॉस, अक्रॉसचा अर्थ च्या पलीकडे. अक्रॉस हे प्रिपोजिशन आहे मित्रांनो, अक्रॉसचा अर्थ झाला च्या पलीकडे. ओके, अक्रॉस द रिव्हर, नदीच्या पलीकडे जात असताना. चित्रामध्ये पाहू शकता, मगरीच्या पाठीवर माकड बसला आणि ते दोघं म्हणजेच मगर त्या माकडाला घेऊन नदी पार करत आहे. पुढे बघा, ही टोल्ड दिस मंकी हिज वाईफ्स प्लॅन. बघा, टेल म्हणजे सांगणे, टेलचं विडू झालं टॉल्ड. आता ही टोल्ड दिस मंकी, आता एकदम नदीच्या मधोमध्ये आहेत आणि त्यावेळेला तो त्या माकडाला त्याच्या बायकोचा, बघा वाईफ्स म्हणजे काय, बायकोचा,
तो त्याच्या पत्नीचा प्लॅन, त्याची योजना त्या माकडाला सांगतोय. कुठे गेल्यावर सांगतोय? एकदम मधी नदीच्या काठावरती गेल्यानंतर सांगतोय. आता हे मध्ये सोडल्यानंतर माकड बुडू पण शकतं, म्हणजे इतक्या गंभीर परिस्थितीमध्ये तो मगर त्या माकडाला त्याच्या बायकोचा प्लॅन सांगतो. पुढे बघा. द मंकी हॅड टू थिंक क्विकली इफ ही वॉन्टेड टू सेव्ह हिमसेल्फ. आता मित्रांनो बघा, हॅड टू वापरलं. भूतकाळात एखादी गोष्ट करण्याची तुम्हाला गरज होती, ओके, किंवा करावी लागली, ओके, करावी लागली या उद्देशाने हॅड टूचा वापर करतात. मित्रांनो, हॅड टूचा वापर करत असताना हॅड टू समोर नेहमी फी1 येतं, म्हणून थिंक हा फी1 आहे. आता मित्रांनो, प्रेझेंट मधलं वाक्य जसं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट करावी लागते तर हॅव टू आणि हॅज टू वापरतात आणि त्यांच्या समोर सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूप वापरतात, म्हणजे फी1 वापरतात आणि हॅड टू समोर सुद्धा फी1. आता बघा, करावी लागली होती. द मंकी हॅड टू थिंक क्विकली इफ ही वॉन्टेड टू सेव्ह हिमसेल्फ. आता मित्रांनो, हीच इकडे झालंय हिमसेल्फ, याला म्हणूया रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. काय म्हणायचं? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. बघा, आता हीच हिमसेल्फ झालं. शी असेल तर काय होईल? शीचं हर सेल्फ होईल. देचं देमसेल्स होईल. यूचं युअर सेल्फ होईल. प्लुरल मध्ये असेल तर यूचं युअर सेल्स होईल. कळालं? या प्रकारचं होऊ शकतं स्ट्रक्चर. बघा, द मंकी हॅड टू थिंक क्विकली, लगेच ताबडतोब, इफ ही वॉन्टेड टू सेव्ह हिमसेल्फ. सेव्ह म्हणजे वाचवणे. जर त्या माकडाला स्वतःलाच वाचवायचं असेल तर त्याला लगेच काहीतरी विचार करावा लागेल, ओके, म्हणजे आपण बचाव कसा करावा. पुढे बघा. ही टोल्ड द क्रोकोडाईल दॅट ही लेफ्ट हिज हर्ट ॲट ऑन द बेरी ट्री अँड दॅट दे नीडेड टू रिटर्न. बघा, ही टोल्ड द क्रोकोडाईल, टेल म्हणजे सांगणे, टेलचा विडू झाला टोल्ड. मग त्या माकडाने क्रोकोडाईलला सांगितलं. काय सांगितलं? बघा, की ही लेफ्ट हिज हर्ट. आता लिव्ह म्हणजेच जाणे म्हणूया, ओके, लिव्हचं विडू झालं लेफ्ट. ही लेफ्ट हिज हर्ट ॲट, बघा, ॲट, ओके, ॲट ऑन द बेरी ट्री. आता तो काय म्हणतो? बाबा, मी जे माझं जे मन आहे ते माझं मन मी बेरीच्या झाडावरती ठेवून आलेलो आहोत, तो मगराला म्हणतो. अँड दॅट दे नीडेड टू रिटर्न, आणि त्याला ते परत आणण्याची गरज आहे. बाबा, तुझ्या पत्नीला तर माझं मन खायचंय, परंतु मी माझं मन, माझं हर्ट तर बेरीच्या झाडावरतीच ठेवून आलेलो आहे. जर आता तुझ्या बायकोला माझं मन द्यायचं असेल तर मला परत झाडावर जावं लागेल आणि माझं मन, माझं हर्ट मला वापस आणावं लागेल. पुढे बघा. ऑन रिचिंग देअर द मंकी क्लाइम्ड ऑन द ट्री अँड स्पोक. बघा, ऑन रिचिंग देअर म्हणजे त्या बेरीच्या झाडावरती चढून. आता या चित्रामध्ये बघा, त्या बेरीच्या झाडावरती हा माकड चढलाय पाण्यामध्ये. बघा बघा, ऑन रिचिंग देअर, ते पोहोचल्यानंतर, द मंकी क्लाइम्ड ऑन द ट्री. क्लाइंब म्हणजेच चढणे, ओके, क्लाइंबचा विडू झाला, इडी लागला. तेथे पोहोचल्यानंतर तो माकड झाडावरती चढला. अँड स्पोक, स्पीक म्हणजेच बोलणे, स्पीकचं विडू झालं स्पोक, बोलला आणि म्हणाला, आय एम नॉट गेटिंग डाऊन, मी आता खाली उतरणार नाहीये. बघा, गेटिंग डाऊन म्हणजे खाली उतरणे. यू बिट्रेड माय ट्रस्ट, बिट्रे म्हणजेच विश्वासघात करणे, बिट्रेचा विटू झाला बिट्रेड, तू माझा विश्वासघात केला, ट्रस्ट माझा भरोसा तोडला. दॅट मीन्स, याचाच अर्थ, आवर फ्रेंडशिप इज ओव्हर, आपली जी फ्रेंडशिप आहे ती संपलेली आहे. आता मित्रांनो, मोरल काय निघाला बघा. नेवर बिट्रे समवन हु ट्रस्ट यू अँड चूज युअर फ्रेंड्स वाईटली. बघा, नेवर बिट्रे समवन, कुणालाही फसवण्याचा प्रयत्न करू नका जो व्यक्ती तुमच्यावरती विश्वास करतोय. म्हणजे तुमचा एखाद्या व्यक्तीवरती विश्वास असेल तर त्याचा विश्वास कधीही तोडण्याचा प्रयत्न करू नका. आणि चूज युअर फ्रेंड्स वाईजली, आणि तुमचे जे मित्र असतात एकदम वाईजपणे, हुशारीने तुमचे मित्र निवडा. म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये चांगले कोण लोक आहेत, वाईट कोण लोक आहेत हे व्यवस्थितपणे ठरवा आणि मगच त्यांच्याशी मैत्री करा. कारण वाईट लोक हे नेहमीच तुम्हाला अडचणीत कधी ना कधीतरी आणतीलच, ओके. आता महत्वाचे स्ट्रक्चर बघा. अ मंकी लिव्ड ऑन अ बेरी ट्री. सिंपल पास्ट झाला बघा. सिंपल पास्टच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, सब्जेक्ट आला अ मंकी, लिव्ड हा फी टू आला, इतर पार्ट झाला ऑब्जेक्टचा. काय आला? सिंपल पास्ट. मित्रांनो, टेन्स छान करायचं असेल तर आपली टेन्सची एक पूर्णपणे एक टेन्सचा व्हिडिओ बनवला मी, सगळ्या टेन्सचा, तो पाहून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो मिळेल, ओके. आता रिव्हर बँक बघा, रिव्हर म्हणजे नदी, बँक म्हणजे काठ किंवा किनारा, म्हणजे नदीचा काठ किंवा किनारा. पुढे बघा, स्टोरीमध्ये सॉ होतं, सॉचा अर्थ होतो पाहिले. आता सी म्हणजेच पाहणे, सी सॉ सीने, तिन्ही रूप दिलेत मित्रांनो, ओके. बघा, ही सॉ अ क्रोकोडाईल, येथे परत सिंपल पास्ट आला बघा, सब्जेक्ट झाला ही, सॉ हा फिटू झाला, ऑब्जेक्ट झाला क्रोकोडाईल. क्लिअर आहे? पुढे बघा, हंग्रीचा अर्थ होतो भुकेल असणं, महत्वाचे शब्द लिहून घ्या. टायर्डचा अर्थ होतो थकलेला असणं, क्रोकोडाईलचा अर्थ होतोय मगर. थँक तुम्हाला स्टोरीमध्ये होतं, याचा अर्थ होता आभार मानले, थँक म्हणजे आभार मानणे, येथे थँक हे फिटू आणि फितूर दिले. आता बघा, बिकम बिकेम बिकम म्हणजेच झाले किंवा होणे, एखादी गोष्ट होणे यासाठी बिकमचा अर्थ वापरला. स्टोरीमध्ये हा बिकेम होता मित्रांनो, ओके.
चला पुढे बघा आता, द मंकी वुड गिव्ह बेरीज टू द क्रोकोडाईल एव्हरी डे. आता येते बघा, सब्जेक्ट झाला मंकी, नंतर वुड वापरला, वुड नंतर गिव्ह हा V1 वापरला, इतर पार्ट ऑब्जेक्टचा. आता मित्रांनो वुड काय सांगायले तर पास्ट हॅबिट, एखाद्या व्यक्तीची भूतकाळातली सवय सांगायला. आता इथे सवय काय व्हायली बघा, त्या माकडाला दररोज त्या क्रोकोडाईलला बेरी द्यायची सवय होती. ओके, पुढे बघा, एन्जॉयडचा आनंद घेतला, एन्जॉय एन्जॉयड एन्जॉयड, तिन्ही रूप दिलेत बघा. विकेटचा अर्थ होतो दुष्ट, कनिंगचा अर्थ होतो धूर्त, अपसेटचा अर्थ होतो नाराज होणे किंवा अस्वस्थ होणे. डिसाइडेड स्टोरीमध्ये होता, डिसाइडचा अर्थ होतो ठरवणे. बघा डिसाइड, डिसाइडेड, डिसाइडेड, महत्वाचे वर्ब लिहून घ्या. पुढे बघा, हिज वाईफ हॅड कॉल्ड हिम फॉर डिनर. आता पास्ट परफेक्ट टेन्स वापरला, अशी घटना भूतकाळात घडून गेलेली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात. आता बघा, सब्जेक्ट झाला हिज वाईफ, हिज वाईफ नंतर हॅड वापरलाय, कॉल्डचं V3 झाले, इतर पार्ट ऑब्जेक्टचा. ओके, पुढे बघा आता, कॅरी, कॅरीड, कॅरीड, कॅरी म्हणजेच वाहून नेणे, कॅरीचं V2 झालं कॅरीड आणि V3 सुद्धा कॅरीड, वाहून नेणे. एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं याला कॅरी करणं म्हणतो. आता अक्रॉसचा अर्थ होतो च्या पलीकडे. पुढे बघा, द मंकी हॅड टू थिंक. आता मित्रांनो इथे हॅड टूचं स्ट्रक्चर बघा, सब्जेक्ट प्लस हॅड टू प्लस V1, सब्जेक्ट झाला मंकी, हॅड टू फॉर्मलनुसार आलाय, थिंक हा V1 आला. म्हणजेच काय, एखादी गोष्ट भूतकाळामध्ये करावी लागली हे सांगण्यासाठी हॅड टूचा वापर करतात. आता पुढे शब्द बघा, लिव्ह म्हणजे जाणे, लिव्हचं V2 होतं लेफ्ट, लेफ्ट म्हणजेच गेला असं म्हणूया. स्टोरीमध्ये लेफ्ट होतं तुम्हाला. ओके, आता क्लाइम्ड ऑन, ओके, क्लाइम्बचा अर्थ होतो चढणे, येथे झाडावरती चढणे या अनुषंगाने होतं. त्या शब्दाला लक्षात ठेवायचं असेल ना तर त्याला भावनेनुसार, बाबा कुठे चढला, झाडावरती चढला, कुणाला आभार मानले तर माकडाला आभार मानले, त्यानुसार लक्षात ठेवा. कॅरी कुणाला केलं तर त्या मगरीने माकडाला त्याच्या पाठीवरती कॅरी केलं, असं त्याला सिच्युएशननुसार लक्षात ठेवा, दीर्घकाळ लक्षात राहील. पुढे बघा, बिट्रेचा अर्थ होतो विश्वासघात करणे. ओके, बिट्रे, बिट्रेड, बिट्रेड, तिन्ही रूप दिलेत. ओके, तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची स्टोरी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्रामची तुम्हाला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल, तर लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रामला जॉईन होऊ शकता. म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. मित्रांनो इथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.